इयत्ता 8वी विषय भूगोल घटक लोकसंख्या अध्ययन निष्पत्ती 0873G13 लाईक शेअर व सबस्क्राईब करा। व्हिडिओ निर्मिती शिवाजी जगताप। प्रश्न पहिला, भारतातील टिंबटिंब राज्यात लिंग गुणोत्तर सर्वाधिक आढळते? पर्याय 1 महाराष्ट्र, 2 केरळ, 3 पंजाब, 4 हरियाणा। बरोबर उत्तर आहे पर्याय 2 केरळ। प्रश्न दुसरा, जन्मदर हा मृत्यू दरापेक्षा अधिक असल्यास लोकसंख्या टिंबटिंब होते? पर्याय 1 कमी होते, 2 स्थिर होते, 3 वाढते, 4 अतिरिक्त होते। बरोबर उत्तर आहे पर्याय 3 वाढते। प्रश्न तिसरा, टिंबटिंब वयोगटातील लोकांचा समावेश कार्यकारी लोकसंख्येत होतो? पर्याय 1 0 ते 14, 2 14 ते 60, 3 15 ते 60, 4 15 ते 59। बरोबर उत्तर आहे पर्याय 4 15 ते 59। प्रश्न चौथा, समाजात आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रसार टिंबटिंब घटकावर अवलंबून असतो? पर्याय 1 लिंग गुणोत्तर, 2 जन्मदर, 3 साक्षरता, 4 स्थलांतर। बरोबर उत्तर आहे पर्याय 3 साक्षरता। प्रश्न पाचवा, महाराष्ट्रातील टिंबटिंब जिल्ह्यात लोकसंख्येची घनता कमी आढळते? पर्याय 1 मुंबई शहर, 2 मुंबई उपनगर, 3 ठाणे, 4 उस्मानाबाद। बरोबर उत्तर आहे पर्याय 4 उस्मानाबाद। प्रश्न सहावा, 2016च्या आकडेवारीनुसार टिंबटिंब या देशाचा मानव विकास निर्देशांकामध्ये प्रथम क्रमांक लागतो? पर्याय 1 नॉर्वे, 2 अमेरिका, 3 जर्मनी, 4 जपान। बरोबर उत्तर आहे पर्याय 1 नॉर्वे। प्रश्न सातवा, भारतात जनगणना दर टिंबटिंब वर्षांनी होते? पर्याय 1 5 वर्ष, 2 10 वर्ष, 3 15 वर्ष, 4 6 वर्ष। बरोबर उत्तर आहे पर्याय 2 10 वर्ष। प्रश्न आठवा, 2010च्या आकडेवारीनुसार कोणत्या देशात साक्षरता सर्वाधिक आहे? पर्याय 1 अर्जेंटिना, 2 भारत, 3 अमेरिका, 4 रशिया। बरोबर उत्तर आहे पर्याय 1 अर्जेंटिना। प्रश्न नववा, मानव विकास निर्देशांक ही संकल्पना कोणी मांडली? पर्याय 1 दादाभाई नौरोजी, 2 अमर्त्य सेन, 3 डॉक्टर मनमोहन सिंह, 4 बिपिन पाल। बरोबर उत्तर आहे पर्याय 2 अमर्त्य सेन व मोहम्मद अल हक। प्रश्न 10वा, 2011च्या जनगणनेनुसार कोणत्या राज्याची घनता सर्वाधिक आहे? 1 उत्तर प्रदेश,
2 मध्य प्रदेश, 3 महाराष्ट्र, 4 कर्नाटक. बरोबर उत्तर आहे पर्याय 1 उत्तर प्रदेश. प्रश्न 11वा. भारताचा मानव विकास निर्देशांक किती आहे? पर्याय 1 0.766, 2 0.949, 3 0.925, 4 0.624. बरोबर उत्तर आहे पर्याय 4 0.624. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर व सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद.